हॅलो माय टू फॅमिली, कशा आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. माझं नाव आहे ज्योती, चॅनलचं नाव आहे अनमोल हर्ष JRK ब्लॉग्स. डेली ब्लॉग येतात माझ्या चॅनलवरती. तुम्ही जर चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, खूप छान असे माझे डेली ब्लॉग येत असतात. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर जरूर सबस्क्राईब करून ऑल ऑप्शनची घंटी वाजवा, की माझी दररोजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. ज्यावेळेस मी लाईव्ह येणार आहे त्यावेळेस पण तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. चालते. आणि पूर्ण ब्लॉग बघा आणि नंतर कमेंट जरूर कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. बघा, पूर्ण मी रेसिपी दाखवली आहे वांग्याची भाजी. आणि सर्वांना मी सकाळचाच ही मॉर्निंग ब्लॉग आहे. जसं मला कामामधून वेळ मिळेल तसं मी ब्लॉग करून टाकायचं असते. चालते. बघा, मस्त असं वाटण वगैरे करून घेतलं होतं वांग्याचं. शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण, आलं बारीक करून, टमाटो आणि कांदा टाकला होता थोडासा. त्याच्यामध्ये पेस्ट करून घेतली, लगेच तेलामध्ये टाकली. मस्त असं तेलामध्ये परतवून घेतलं. परतण्याच्या नंतर लगेच असे वांगीमध्ये थोडंसं मी भरून घेतलं होतं, मीठ वगैरे, थोडंसं वाटण हिरवं. नंतर वांगे असे आपण फ्राय करून घ्यायचे त्या वाटणामध्ये. खूप छान होतात अशा प्रकारे जर वांग्याची भाजी केली तर. एकदम ताजे मस्त असे वांगे होते. बघा, वांगे पण किती छान आहेत ना, ताजे पण होते आणि छान होते. ज्यावेळेस आपण वांगे घेतात ना त्यावेळेस कळून जाते की आपल्याला हिरव्या डेटावून तर वांगे कसे आहेत. बरोबर ना? 1 ते 2 दिवसाच्या आधीच काढलेली असतील ही बहुतेक, असं मला तर वाटते. ताजेच आहेत. खूप छान होते अशा वांग्याची भाजी. बघा, एक वेळेस करून बघा अशा प्रकारे मी जसं बनवलं तसं. कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला कशी म्हणजे वांग्याची भाजी आवडते हे सांगा. आणखीन बघा, पुढील ब्लॉग खूप छान असा आहे. थोडंसं लाल तिखट टाकलं, हळद टाकली आणि मस्त असं वांगी आता परतवून घेत आहे. परतल्याच्या नंतर थोडंसं गरम पाणी ठेवून, गरम पाणीच टाकायचं शक्यतो भाज्यामध्ये. मला पहिल्यापासून शिकवण आहे आईची पण, कारण ज्यावेळेस आपण गडबडीमध्ये थंड पाणी टाकतो ना आपल्या भाजीची चव पूर्णपणे कमी होते. गरम पाणी जर टाकलं तर आणखीन वाढते. बरोबर ना? कोणाकोणाला हे पटलं कमेंट करून जरूर सांगा. आणखीन तुम्ही कसे आहात हे कळवा. माझ्या कालच्या व्हिडिओला भरभरून कमेंट केला, आशीर्वाद दिला, त्यासाठी मनापासून मी आभारी आहे सर्वांची. असाच सपोर्ट करा आणि छान छान अशा तुमच्या कमेंट असू द्या. जसं की सर्वांनी मला काल कमेंट असं केल्या होत्या की ज्यावेळेस मी लाईव्ह घेते त्यावेळेस त्यांना नोटिफिकेशन येत नाही. जर मला तुम्ही सबस्क्राईब जर नसेल केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही. प्लीज सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला जरूर नोटिफिकेशन येईल. ओके. आणि मी 2-3 दिवस झालं लाल तिखट वगैरे बनवायचं होतं मला. काल गेले होते गोलाई, तरी माझा आला नव्हता व्हिडिओ. आज मी टाकत आहे. आणि लाल मिरच्या वगैरे आणल्या तर वर्षाचं लाल मिरचं वगैरे बनवायचं होतं. त्यासाठी म्हणलं चला काहीतरी आपलं घरचं बी असते दळणं वगैरे. मला ह्या आठवड्यामध्ये जास्त जमलं नाही लाईव्ह. मी 2च वेळेस लाईव्ह आले होते. तर येईन लवकरच. तुम्ही कमेंट करा मला, मी उद्या 11 वाजता आली तर येईन. चालतंय. तरी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेलच. मी आधी स्टोरी काय म्हणतात त्याला, पोस्ट टाकेनच लाईव्हला येण्याच्या आधी सकाळीच. ओके. बघा, अंश मला मिरच्या काढू लागत होता. खूप छान असं काढतो त्यांना पण मिरच्या. सकाळपासून कसं पाण्याचा रडा होता, धुणं भांडे, नंतर लेकराची शाळा, स्वयंपाक, तेवढं करून नंतर हे मिरच्याचं दळणाचं बघायचं म्हणलं ना खूप आवड आहे. आता मिरच्याही वाळवून वगैरे मस्त मिरच्याचं देठं काढून मसाला करून आणायचा लाल तिखट. आणि काळं तिखट पण लवकरच तुम्हाला मी शेअर करणार आहे. मी कशाप्रकारे बनवते वर्षाचं काळं तिखट. कमेंट करून जर सांगा की तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे का नाही. ओके. तरी मी करेनच शेअर, कारण माझ्याकडे आता दुसरा डेली ब्लॉग म्हणलं तर मी जी करते तेच दाखवावं लागते मला. त्यासाठी टाकेनच मी तुम्हाला. बघा, ही भरपूर आहे. जसं की लसूण काढायचं आहे, खूप सारं आहे. तरी मी आता उद्या दाखवेन तुम्हाला हे मसाला कसा मी बनवून आणला. जर मला गिरणीमध्ये जर शक्य झालं तर मी व्हिडिओ करेन त्यांना विचारून कसं वाटतात काय नाही. आणि तुमच्या इकडे तुम्ही कसं मिरचू आणता वाटून, किंवा ऐतच आणतात किंवा ऐकून येतं ही कमेंट करून जरूर सांगा. शक्यतो आपल्या इकडे सिटी असं राहिलेलं असून आपल्याला वेळ नसतं, त्याच्यामुळं आपल्याला गावाकडूनच येत असतं हे लाल तिखट वगैरे. बरोबर ना? जे सिटीमध्ये राहतात त्यांना. आम्हाला काय नाही, आम्ही स्वतः मिरच्या आणतो. आता मला नाही ना मग 5-6 वर्ष होऊन गेले तसं मी स्वतः सगळं बनवत आहे. बरोबर ना? आणि कधी मध्ये जर आईकडे गेले तर मग आई लाल तिखट काळं तिखट देतच असते जर संपलं वगैरे तर. बरोबर. आईचं मन राहत नाही, काही ना काही देतच असते. बघा, कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करून कमेंट करा. आणि सर्वजण लाईक विसरत आहेत, जरूर लाईक करा. व्हिडिओ बघत आहेत पण तो लाईक विसरत आहेत. कसा वाटला माझा आजचा ब्लॉग कमेंट करा, लाईक करा आणि कमेंट जरूर करा. सबस्क्राईब करून सांगा. चालेल. धन्यवाद सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. आणि जाता जाता एक लाईक आणि एक कमेंट केल्याच्यानंतर मला कळून जाईल की कोण कोण माझा व्हिडिओ पाहिलेला आहे. बाय. मस्त असं काळजी घ्या.